विकास मंच अंतर्गत होणाऱ्या कार्यशाळेच्या 23व्या सत्रात मी आज आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. व्यावसायिक विकास मंच अंतर्गत आतापर्यंत अनेक विचारवंतांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यातून आपण सर्वांनी प्रेरणा सुद्धा घेतलेली आहे. असंच आज एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. त्या आहेत सातारा जिल्ह्यातील कुमठेबीड येथील आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय प्रतिभाताई भराडे मॅडम. मॅडम, व्यावसायिक विकास मंच भंडारा तसेच संपूर्ण शिक्षक वृंद भंडारा जिल्हा यांच्यातर्फे मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मॅडमला धन्यवाद मॅडम. मॅडमला त्यांच्या कार्यामुळे तर आपण सगळेच ओळखतो. खूप चांगल्या प्रकारे मॅडमची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. तरी सुद्धा मॅडमचा थोडक्यात परिचय करून देताना मला स्वतःला अतिशय मनस्वी आनंद होत आहे. सध्या राज्यात शिक्षण विभागात जी कार्यरत पर्यवेक्षीय यंत्रणा आहे, तर त्यामध्ये जे बहुतेक अधिकारी आहेत त्यांची कामं ही अशा स्वरूपाची असतात, ती म्हणजे विविध माहितीचं संकलन करायचं, त्याचप्रमाणे कनिष्ठ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंग जॉईन करायच्या, सरकारी ज्या योजना असतात त्यांचा आढावा घ्यायचा, याच चक्रव्यूहामध्ये ते सापडलेले असतात. आणि विद्यार्थी शिक्षक शाळेत गेल्यानंतर विद्यार्थी हजेरी तपासणे किंवा शिक्षक हजेरी तपासणे, टाचण तपासणे किंवा इतर जी अभिलेखे असतात ती तपासणे, त्याचप्रमाणे जे काही शेरे बुकावरती शेरे लिहायचे असतात ते लिहिणे, म्हणजे शाळा भेट झाली एवढाच त्याचा अर्थ व्हायचा. परंतु वर्गावर जाऊन तेथील कामकाज कसं सुरू आहे किंवा शिक्षक जे काही शिकवत आहे ते योग्य दिशेने जात आहे का, किंवा विद्यार्थ्यांना जे काही शिकवलेलं जात आहे ते नीट समजत आहे का, त्यांना कुठल्या अडचणी येतात हे मात्र समजून घेतलं जात नाही. परंतु या गोष्टीला पूर्णपणे अपवाद आहेत. त्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील कुमठेबीड येथील शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय प्रतिभाताई भराडे मॅडम. सगळी मुलं शाळेत यावीत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, त्यासाठी अगदी झपाटल्यागत काम करणाऱ्या भराडे मॅडम यांनी सरकारी चौकटीत राहून चौकटी बाहेरचं काम करून दाखवलंय. प्रशासकीय कामकाज व्यवस्थितपणे सांभाळून त्यांच्या बिटातील 40ही शाळातील जी मुलं आहेत त्या मुलांच्या मनात त्यांनी अगदी घर केलेलं आहे. जसं प्रत्येक शाळेतील मूल मॅडमला त्यांच्या नावाने ओळखतं, मॅडम शाळेत गेल्या की भराडे मॅडम आल्यात असं त्यांच्या नावाने ओळखतं, तशाच मॅडम सुद्धा शाळेत गेल्यानंतर प्रत्येक मुलाला त्याच्या नावाने हाक मारतात. खरोखरच अतिशय जिव्हाळा आणि आपुलकी आहे त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांविषयी. शाळेतून मिळणारं जे शिक्षण आहे ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी येतात त्या आर्थिक अडचणी सोडविणारं असावं, अशी एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये किंवा असा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यातूनच रचनावादी शिक्षणाची संकल्पना त्यांना सुचली. आणि त्यानंतर त्यांनी रचनावादी शिक्षण कशा पद्धतीने देता येईल आणि ते कसं द्यायचं हे याविषयीचं आपल्याला बरंच काही किंवा बरीच माहिती आपल्याला ज्यावेळी आपण कुमठेबीडला भेट दिली त्यावेळी आपल्याला त्यांच्या कार्यातून ती मिळालेलीच आहे. आणि त्यांनी आपल्या कार्याचा प्रवास त्यांच्या कवाडे उघडताच आणि रचनावाद या 2 पुस्तकातून सुद्धा उलगडलेलाच आहे. तर मी मॅडमचा जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी मूल समजून घेताना या ठिकाणी शिक्षकाची भूमिका कशी राहणार आहे हे याचं विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी मी मॅडमला आमंत्रित करते. आदरणीय भराडे मॅडम. धन्यवाद. पहिल्यांदा प्रथमतः तुमच्या सगळ्यांचंच मनापासून आभार मी मानते की तुम्ही भंडारा जिल्ह्याच्या सर्व शिक्षकांनी मला निमंत्रित केलं आणि हा आपला एकमेकाशी संवाद चांगल्या पद्धतीने होऊ शकतो एक कोरोना काळात सुद्धा झूम मीटिंगद्वारे. याचा मला खरोखर मनपूर्वक आनंद पण आहे आणि तुमच्या भेटीचा पण खूप आनंद आहे मला. म्हणजे भंडारा जिल्ह्याला मी येऊन गेलेले आहे, त्या कालावधीत झालेली भेट 2015 नंतरची, त्यानंतर आपण खूप वर्षांनी एकत्र भेटत आहोत, एकमेकाशी संवाद साधत आहोत.
आजच्या विषयाला मी सुरुवात करते कारण विषय संपून परत तुमच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम मला 5 वाजेपर्यंत संपवायचा आहे. 5 नंतर मला दुसरी एक मीटिंग करायची असल्यामुळे आपण त्याच्यावर संवादावर बोलूया. नंतर WhatsAppवर सुद्धा तुम्ही मला अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील ते किंवा संवाद माझ्याशी साधू पण शकाल. मूल समजून घेतानाचा हा विचार केव्हा माझ्या डोक्यात आला, हा ज्यावेळेस मी स्वतःशी विचार करते ना, त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात केली सातारा तालुक्यामध्ये आल्यानंतर आणि प्रत्येक मूल जर शाळेत यायचं असेल, म्हणजे आव्हान होती समोर की ह्या परिसरातले एकूण एक मूल शाळेत आलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिकलं पाहिजे. आणि त्याच कालावधीमध्ये मेंदू अभ्यासाचा सुद्धा एक छोटासा स्पार्क पानसे सरांच्यामुळे डोक्यात शिरलेला होता आणि लक्षात आलं की जर आपल्याला मूल समजून घ्यायचं असेल तर मेंदू सायन्स आपल्याला समजून घ्यायला हवं की आपला शिकण्याचा अवयव मेंदू आहे. मेंदू शिकतो कसा हे थोडं थोडं जरी आपल्याला कळालं तर मूल समजून घेणं सोपं पडेल. म्हणजे छोटीशी गोष्ट आहे की मूल शाळेत येत नाही म्हणजे मग आपले 3 टार्गेट काय आहेत? 100% मुलं शाळेत ऍडमिशन झाली पाहिजेत. 100 जेवढी मुलांची ऍडमिशन झाली ते सगळीच्या सगळी मुलं शाळेत टिकली पाहिजेत आणि जेवढी शाळेत आपली मुलं आहेत तेवढी सगळी गुणवत्तापूर्ण शिकली पाहिजेत. 2012 सालापर्यंत मला 2 गोष्टीमध्ये यश आलं, की 100% उपस्थिती करता आली. 100% मूल शाळेत आणता आलं आणि 100% उपस्थिती करता आली. पण प्रत्येक मूल शिकतं किंवा 100% मूल शिकणं, हा मला रचनावादाने दिलेलं यश आहे. म्हणजे त्याच्यामुळे आलेलं यश आहे. मग ह्या यशासाठी आम्ही छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या माझ्या दृष्टीनं, ज्या मला सर्वांशी चर्चा करून, अभ्यासून, शिक्षकांशी प्रयोग करून ह्या सगळ्या मिळालेल्या आहेत. मूल समजून घेतानाची पहिली गोष्ट आहे, की मला मूल शाळेत आणायचं असेल, तर मुलाला हवी तशी शाळा बनवायला हवी. म्हणजे मुलाला घरामध्ये जेवढा मोकळेपणा मिळतो, घरामध्ये जशी भीती वाटत नाही, तशी शाळेत आल्यानंतर सुद्धा शाळेत येणारा मोकळेपणा, शाळेत न वाटणारी भीती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शाळेत असायला हव्या. तर मग ते कसं आणता येईल? तर मुलाला घरी काय-काय मूल करतं छोटं मूल? तर मुलाला खेळायला खूप आवडतं म्हणून ही मुलं खूप खेळत असतात. जे एका शाळेत मुलं येत नव्हती म्हणून आम्ही शाळेतल्या त्या मुलांना भेटायला गेलो होतो आणि तिथे विचारलं होतं, की "बरे का शाळेत येत नाही?" तर "तुमच्या शाळेत आम्हाला खेळायला मिळत नाही म्हणून आम्ही शाळेमध्ये येत नाही." असं ज्यावेळेस त्या मुलांनी मला उत्तर दिलं होतं, त्यावेळेस असं ठरवलं आम्ही सगळ्यांनी मिळून, की ही मुलं आपल्याला शाळेत आणायची असतील. कारण त्यांची पहिली पिढी होती. तर आपल्याला शाळेमध्ये यांच्यासारखे खेळ तयार करावे लागतात. म्हणून आम्ही मग परत त्यांचे जे कुठले खेळ होते, तर ते सगळे खेळ विना खर्चाचे होते. म्हणजे जसं की सुरपाट्यासारखा खेळ असेल, अबाधबीसारखा खेळ असेल किंवा कचाकवड्यासारखा खेळ असेल, गजग्यासारखा खेळ असेल. हे सगळे खेळ त्यांचे विना खर्चाचे होते. आम्हालाही सोपे होते शाळेत आणणं. पण ते खेळ शाळेत आणल्यामुळे आमच्या लक्षात आलं, की ही मुलं खेळासाठी शाळेमध्ये येतात. आणि खेळाने मुलांना जो स्वतःची निर्णय घेण्याची शक्ती मिळते, त्याला समस्या सोडण्याची ताकद मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शाळेत पाठ्यपुस्तकामार्फत नाही साध्य करू शकत. तर खेळाने सुद्धा ह्या अनेक गोष्टी साध्य करू शकलो. म्हणून लक्षात आलं की आपण खेळ सुरू करूया शाळेमध्ये. पण दुसरी आणखीन एक गोष्ट महत्वाची होती, की शाळा मुलांना मुलांच्या दृष्टीनं आवडीची असायला हवी. मग मुलांच्यासाठी शाळा बनवायची चालली. म्हणजे प्रौढांचा विचार आणि लहान मुलांचा विचार याच्यामध्ये जमीन अस्मानाची तफावत असते. तर प्रौढांच्या नजरेनं शाळा चांगली करणं आणि मुलांच्या नजरेनं शाळा चांगली करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मग मुलांच्या दृष्टीनंच आपण शाळा चांगली करूया, असा विचार आल्यानंतर हे कसं करायचं? तर मूल होऊन मुलांच्यात मिसळलं. तर तुला काय शाळेत आवडतं? किंवा मी लहान असताना मला शाळेत काय आवडत होतं? याचा विचार करून काम करायला सुरुवात आम्ही त्यावेळेस केली आणि खूप त्याचे फायदे आमच्या लक्षात आले. म्हणजे आता आपण शाळेमध्ये बोलक्या पताका लावतो, तक्ते लावतो. हे आम्ही खूप वर्षापूर्वी शाळेतून काढून टाकले. कारण लक्षात आलं, की उपदेश करणाऱ्या कुठल्याही गोष्टी लहान वयापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आयुष्याच्या कोणाला सुद्धा आवडत नाहीत. मुलांना कशा आवडतील? मग उपदेश करणारे सुविचार असतील, उपदेश करणारे तक्ते असतील, उपदेश करणारी पुस्तकं असतील, ही जर मुलांना आवडत नसेल, तर ती मुलांना कंपल्सरी त्यांच्या समोर असणं आणि न ठेवणं, ह्या गोष्टी आपण करायच्या असं ठरवलं आणि ती काढून टाकली. पताका काढायचं पण कारण असंच, की पताकानी एकतर वर्गामध्ये झाकोळ यायचा, अंधार छोटासा पसरायचा आणि त्याच्यामुळे नजरेवर काय का होईना थोडेफार वाईट परिणाम व्हायचे. म्हणून आम्ही पताका काढल्या आणि ह्या सगळ्यामध्ये काय केलं असेल तर वर्गांना सुरेख पांढरा शुभ्र रंग दिला आणि त्याच्यावर
मुलांच्या अभिव्यक्तीसाठी पिन बोर्ड बसवले. ह्या सगळ्या गोष्टींचं कसं झालं की वर्ग प्रसन्न वातावरणाचा झाला, मुलांना मोकळेपणाने खेळता येण्यासाठी वर्गात मोकळी जागा झाली, म्हणजे बेंच काढून टाकले वर्गात. मग आपल्याला पहिलीच्या वयोगटाला म्हणजे पहिली दुसरीचा वयोगट पाहिला तर ह्या वयोगटाच्या शारीरिक हालचाली जर लक्षात घेतल्या ना आपण, तर काय लक्षात येतं आपल्या, तर ह्या वयामध्ये ह्या मुलांना प्रचंड प्रमाणामध्ये शारीरिक हालचाली करायला लागतात. मेंदूशास्त्रच असं सांगतं की जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वयामध्ये मुलांच्या शारीरिक हालचाली होतील, तितक्या मुलांच्या मज्जापेशींची जोडणी मोठ्या प्रमाणात होते आणि मज्जापेशीची जितकी जास्त जोडणी होईल तितकी मुलं शिकण्याच्या दृष्टीनं पुढे जातात. मग ही आपल्याला जर निसर्गताच ज्या ज्या पद्धतीनं शिक्षण घेण्याची निसर्गाची पद्धत आहे, ती निसर्गाची पद्धत आपल्याला शाळेत आणायला हवी. असा विचार करून आम्ही कसं केलं, की पहिली दुसरीच्या मुलांना जसं हवं तसं त्यांना ज्या पद्धतीने काम करायला आवडेल त्या पद्धतीने काम करायला शाळेमध्ये मोकळी जागा ठेवली आणि तिथं आम्ही मोकळी जागा ठेवली. शाळेचा परिसर सुंदर पाहिजे. मग सुंदर परिसर करण्याच्या कुठल्या पद्धती आहेत? तर हिरवागार परिसर हा सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे मोठ्या माणसं लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांची आपली नाळ ही मातीशी आहे आणि निसर्गाची आहे. मग हा परिसर आम्ही शाळेत आणला. म्हणजे ह्या सगळ्या शाळातून परसबागा आहेत, हिरवीगार कुंपण केलेले आहेत. म्हणजे फारसा खर्च न करता झाडी लावली, कडेनं निरगुडीची झाडी असून दे किंवा गोल्डन धुरांडासारखं झाड असू दे, असं ताटवा करून लावला तर खूप सुंदर परिसर तयार होतो. आतमध्ये काही शाळांमध्ये लॉन तयार केलेत, काही शाळांमध्ये परसबागा तयार केलेत, काही शाळांमध्ये मोकळी मैदानं ठेवलीत की मुलांना खेळायला वगैरे पूर्णपणे वेळ मिळावा जागा मिळावी अशा पद्धतीची. याचे फायदे असे झाले की मुलांना घरी राहण्यापेक्षा शाळेत यायला आवडायला लागलं. शाळेत येऊन आपल्या शाळेमध्ये खेळायला जागा मिळते, तिथं खेळायला आवडायला लागलं. दुसरी गोष्ट फायद्याची अशी झाली की गावाला सुद्धा एक पिकनिक पॉइंट म्हणून शाळा समोर आली, पालकांच्या समोर आली. ह्या सगळ्या दोन्ही बाजूंच्या फायद्याच्या गोष्टी झाल्या. आपल्याला शाळेमध्ये मुलांनी काय करणं अपेक्षित होतं, तर मुलांनी शाळेची अभ्यासक्रमाची उद्दिष्ट पूर्ण करणं अपेक्षित होतं आम्हाला. म्हणजे अभ्यासक्रमातलं पाठ्यपुस्तकापेक्षा पुढचा टप्पा आम्ही असा केला होता, की अभ्यासक्रमाची उद्दिष्ट पूर्ण करायची. मग पाठ्यपुस्तकातलंही धड्यावर काम करायचं आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सुद्धा उद्दिष्ट पूर्ण होतील अशा ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये राबवायच्या. पहिलं काम काय केलं, की आपल्याला पहिल्या दिवसापासून पहिलीच्या मुलांनी गोष्टीची पुस्तकं वाचायला हवी. गोष्टीची पुस्तकं वाचणं मुलांनी अपेक्षित करायचं असेल, तर मुलं कशी गोष्टीची पुस्तकं वाचतील? तर आपल्या शिकण्याच्या 4 पद्धती आहेत. त्या पद्धतीचं शाळेमध्ये अवलंब सुरू केला. तर गोष्टीच्या पुस्तकासाठी पहिली गोष्ट केली, की अनुकरणाने मुलं शिकतात. नुसत्या अनुकरणाने नाही शिकत, की अनुकरण करत करत स्वतःचं अधिकचं ज्ञान त्याच्यामध्ये वापर करून अवलोकन करत मुलं जादाचं स्वतःचं शिकत असतात. म्हणजे मी सायकल चालवायला शिकले असेल किंवा मी भाकरी करायला शिकले असेल. सगळ्या गोष्टी जशाच्या तशा नाही मी उचलल्या. तर मी स्वतःचं पण अधिकचं काम त्याच्यामध्ये घालून मी हे सगळं काम शिकले. हे शिकणं माझं स्वतःचं होतं. प्रत्येक मूल शिकताना सुद्धा ह्याच पद्धतीने शिकतं. फक्त समोर काहीतरी लागतं. म्हणून आम्ही काय केलं, की जर गोष्टीचं पुस्तक मुलांनी वाचणं अपेक्षित असेल, तर मुलाचा आयडॉल कोण आहे? शिक्षक आहेत. शिक्षक प्रेमाने मुलांशी वागत असतील, शिक्षक ज्या पद्धतीने काम करतात, त्या पद्धतीने काम करायला मुलांना आवडत असेल, तर म्हणून वर्गामध्ये एक वाचन कोपरा प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक वर्गात आहे. शिक्षक दुपारी काय करतात? शालेय पोषण आहार घेतला, की एक गोष्टी वर्गात जातात, गोष्टीचं पुस्तक घेतात, बसकर घेतात. प्रत्येकासाठी स्वतंत्र बसकर व्यवस्था आहे. छोटं बसकर असतं, ते बसकर घेतात, बसकर खाली टाकतात, शिक्षक त्याच्यावर बसतात, पुस्तक घेतात आणि वाचायला सुरुवात करतात. ते कुठल्याही मुलाला म्हणत नाही, की तुम्ही पुस्तक वाचा. आपल्या जवळच्या शिक्षकांना ते सांगतात, की "अरे, बघ रे, हे बघ हे पुस्तक किती छान आहे. ह्या पुस्तकात असा-असा बघ किती गुबगुबीत ठेवलाय. हा किती छान बोलतोय." असं नुसतं जिज्ञासा निर्माण करणारे शब्द मुलांच्या कानावर पडावेत, अशी व्यवस्था करत शिक्षक एकमेकांशी चर्चा करतात. एकतर अनुकरणाने काय होतं, की बसकर घेऊन खाली बसायचं असतं. हे शिक्षक बसतात म्हणून मुलं बसकरावर बसायला शिकली. दुसरी गोष्ट रोज शिक्षक दुपारी गोष्टीचं पुस्तक वाचतायत आपल्या वर्गातलं. म्हणून प्रत्येक मूल गोष्टीचं पुस्तक दुपारी घेऊन वाचतं. याच्या अगोदरचे काय असतंय, की मुलांच्या समोर रोज परिपाठाच्या अगोदर शिक्षक एक गोष्टीचं पुस्तक छोटंसं वाचून दाखवतात, सहभागी वाचनानं. पण दुपारी स्वतःहून पुस्तक घेऊन वाचनाची सवयी मुलांना लावली. याचे फायदे आम्हाला आत्ता खूप आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आमच्या शाळा बघायला आला होता, मुलं बघायला आली होती, त्यावेळेस मुलं गोष्टी करताना तुम्हाला ज्यावेळेस दिसत होती ना,
हे गोष्टी का करतात मुलं करत होती, तर त्यांच्याकडे प्रचंड शब्दसंपत्तीचं भांडार होतं. नुसतं शब्दसंपत्तीच नाही, तर वाक्यरचनेची फेक कशी करायची, विविधता वाक्यरचनेत कशी आणायची, हे सगळं मुलं शिकली होती गोष्टीची पुस्तकं वाचून होती. म्हणजे खाऊ खायला जितकं मूल आदाशीपणाने खाऊ खातं ना, तितक्या आदाशीप्रमाणे पद्धतीनं मूल गोष्टीची पुस्तकं वाचतातही. म्हणजे एका शाळेमध्ये तर घडलेली घटना मी सगळ्यांना सांगते, तुम्हालाही मला ती सांगावीशी वाटते, की आमच्या आसनगावच्या शाळेमध्ये मला एकदा शिक्षकांनी फोन करून सांगितलं, की आज जयाने 1000 पुस्तकं वाचल्याचा उच्चांक केला. मला आश्चर्य वाटलं, कारण आयुष्यामध्ये मी पूर्ण आता मला पण गोष्टीची पुस्तकं वाचायला आवडतात. मलाही वाचनाची सवय. पण 1000 पुस्तकं एका वर्षामध्ये वाचनाचं वाचन मी नाही केलेलं कधी. मग मला वाटलं, की चला जाऊन बघूया तरी हिनं काय पुस्तकं वाचलेत. ती एका शिक्षिकेची मुलगी होती आणि तिला घरातही पुस्तकं उपलब्ध असायची वाचायला, तर शाळेमध्ये पण पुस्तकं वाचायला उपलब्ध असायची. म्हटलं एका मुलाने हे साध्य केलं असेल, तर तिथं आपलं यश नाही. वर्गातले सगळी मुलं तेवढ्या प्रमाणात पुस्तकं वाचतायत का? ते बघूया. म्हणून प्रत्येक मुलाला विचारणा केली, की "अरे तू किती पुस्तकं वाचली? तू किती पुस्तकं वाचली? तू किती?" सरासरी 500-600 पुस्तकं मुलांनी वाचताना तिथल्या मुलांनी सांगितले आणि त्यांच्याकडे त्या मुलांच्याकडे त्या नोंदी पण असायची, की आम्ही किती पुस्तकं वाचतोय वगैरे अशा. ह्या सगळ्या घटना आम्हाला आश्चर्याच्या वाटल्या. हे सगळं आम्ही अनुकरण कशाचं केलं होतं, की आम्ही ते एक शिकण्याची एक नियम आम्ही फॉलो करत होतो. म्हणजे मूल अनुकरणाने शिकतं म्हणून शिक्षकाला अनुकरणाच्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक शाळेत राबवायच्या, असं आमचं एकमेकाशी चर्चा करून ठरायचं. आणि तशा पद्धतीने जिथे-जिथे काम झालं, तिथे त्या ठिकाणी मुलांनी काम अशा पद्धतीने काम करणार. बरं मुलं नुसतंच पाठ्यपुस्तकं हे पुस्तकं वाचताना दिसतायत अनुकरणाने अशी गोष्ट नव्हती. शिक्षक मुलांशी इतर मुलांशी वागताना खूप चांगल्या पद्धतीने वागतात. म्हणजे स्पेशल चाइल्ड ज्या शाळेमध्ये होतं, त्या शाळेमध्ये तर ह्या गोष्टी मला आवर्जून खूप कौतुकाचं वाटतं. शिवाजीनगरची शाळा, मोरे मॅडम तिथं प्राजक्ता म्हणून होती. प्राजक्ताचं IQचं सर्टिफिकेट 40च्या खाली होतं. म्हणजे अशी मुलांना शाळेमध्ये साधारणतः एकतर खूप कीव येणारी वागणूक दिली जाते किंवा मुलांच्याबद्दल एक दुरावा निर्माण केला जातो. पण ह्या शाळेमध्ये प्राजक्ताला नेहमी बाई गालावरून हात करून मुलांना सांगायच्या, "बघा की आज प्राजक्ताने किती छान फुलाची मांडणी केली. आज बघ ना प्राजक्ताने ती टोपली किती छान उचलून ठेवली. आज प्राजक्ता किती गोड दिसते." अशा सगळ्या गोष्टी बाई कौतुकाने मुलांशी बोलायच्या. आणि ज्या वेळेस मी त्या शाळेत जायचे ना, त्यावेळेस मी इतर सगळी पहिलीपासूनची 5वी पर्यंतची मुलं माझ्याशी आल्या सांगायची कौतुकाने, "मॅडम आज प्राजक्ता आहे ना, गोट्या खेळून दाखवणार आहे. आज प्राजक्ता आहे ना, फुलं मोजून दाखवणार आहे." आणि प्राजक्ता गोड हसायची आमच्याकडे सगळ्यांच्या. एका व्यक्तीशी म्हणजे शाळेमध्ये असणाऱ्या सगळ्या व्यक्ती मुलांशी वागताना माणसाने माणसासारखं वागायचं असतं. हे शिक्षक ज्यावेळेस दाखवून देतात ना, त्या सगळी मुलं प्रत्येक मुलाशी तशा पद्धतीने वागायला. कुठलाही दुजाभाव नसतो. म्हणजे ह्या मुलाला येत नाही, ह्या मुलाला येतंय. असं कधी मुलांच्या डोक्यामध्ये काही येत नाही. हे कुठून येतं? तर प्रौढांच्या डोक्यातनं ज्यावेळेस मुलांच्या समोर मांडलं जातं ना, त्यावेळेस ह्या गोष्टी मुलांच्या डोक्यामध्ये शिरतात. तर प्रौढच सकारात्मक दृष्टीनं मुलांच्या समोर अशा सगळ्या मांडणी करत असतील ना, त्या सगळ्या गोष्टी सकारात्मक दृष्टीनं मुलं खूप लहानपणापासून स्वीकारतात. म्हणजे मुलांचा मेंदू आहे ना टिपकागदासारखा असतो. जसे जसे प्रौढ त्यांच्यापुढे जी वाक्य टाकतात, ज्या पद्धतीची विचाराची मांडणी करतात, ज्या पद्धतीनं काम करायला त्यांना प्रोत्साहन देतात, ते सगळं मूल टिपकागदासारखं टिकतं आणि ते सगळं. म्हणून आम्ही ठरवलं होतं, की कुठलीही गोष्ट नकारात्मक पद्धतीनं मुलांच्या समोर आणायची नाही. जे काय असेल, तर त्यांना काम करताना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, ह्या गोष्टीने बोलायचं. म्हणजे मला लहानपण आठवतंय. मलाच नव्हे आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल, की आपल्याला आपल्यातले दिसणारे सगळे वाईट गुण अगोदर आठवतात, की अरे मला हे येत नाही, मला ते येत नाही. मग मी ज्यावेळेस माझ्या लहानपणाचा विचार करते ना, की मी आत्ता ह्या वयामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने काम करून सुद्धा मला असं का वाटतं, की मला हे येत नाही, मला ते येत नाही. याचं कारण आहे लहानपणामध्ये माझ्या आजूबाजूच्या मोठ्या लोकांनी माझ्यावर जी नकारात्मकतेची टीका केलेली असेल, त्याच्या गोष्टी माझ्या अ, ह्याच्यामध्ये आतल्या मेंदू स्वरूपी ज्या स्मृती असतात, त्याच्यामध्ये ती जाऊन बसलेली असणार. आणि त्या कधी न सातत्याने त्या समोर येतात माझ्या. म्हणून आम्ही आता ठरवलं, की आता आमच्या कुठल्याही मुलाच्या बद्दलचं, का तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, हा विषय अवघड आहे, तो विषय अवघड आहे, अशी भाषाच वापरायची. सगळं वापरताना हे सोपं आहे, हे करून बघ, हे तुला येईल, हे तुला येतं. तू खूप छान आहेस. तुला हे करता अगदी आरामात करता येईल.
अशा गोष्टी वापरायला लागलो ना, तर सगळं लक्षात आलं की सगळं मुलांना येते. कारण निसर्ग आपल्याला काय सांगत असतो, की प्रत्येक मुलाच्या मेंदूमध्ये 100 अब्ज मज्जापेशी असतात. त्या मज्जापेशी बुद्धिमत्ता दर्शवतात. याचा अर्थ काय आहे, की प्रत्येक मूल बुद्धिमान होण्याची क्षमता घेऊन जन्माला आले. याचा दुसरा अर्थ असा आहे, की प्रत्येक मूल शिकू शकतं. प्रत्येक मूल शिकू शकतं हे जर मला स्वतःवर विश्वास असेल ना माझा, तर मग मी प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या पद्धती शोधायला लागते. म्हणजे प्रत्येक मूल शिकू शकतं, हे गोष्ट मान्य. पण दुसरी गोष्ट त्याला लागून अशी आहे, की मूल शिकताना जर वातावरण चांगलं असेल, भीतीदायक नसेल, तणावमुक्त असेल, तर मूल शिकणार. आणि जर भीतीदायक वातावरणाखाली, दूषितेखाली मूल वर्गामध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये राहत असेल, तर त्याच्या शिकण्यामध्ये ते अडथळे निर्माण होतात. म्हणून पहिल्यांदा शाळेमधली भीती बाजूला करायला पाहिजे. पहिल्यांदा मुलाची ताण कमी करायला पाहिजे. मला काय अपेक्षित आहे मुलाचं? माझं मूल आत्मविश्वासाने जगामध्ये वावरायला. मला अपेक्षित काय आहे? माझ्या मुलाला जगात वावरताना कुठल्याही प्रकारच्या भीती वाटता कामा नये. हे सगळं मला करायचं असेल तर वय वर्ष 12च्या आत मुलाच्या मध्ये आत्मविश्वास मला निर्माण करायला पाहिजे. आणि हा आत्मविश्वास ज्यावेळेस मुलामध्ये येतो, त्यावेळेस मुलामध्ये आपोआपच लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होताना दिसते. म्हणजे माझ्या शिक्षणाचं ध्येय आत्ता असं आहे, की प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातच समस्या येतात. ह्या समस्या सोडवण्याची ताकद मी जर पहिलीपासून मुलांच्या मध्ये निर्माण केली, तर आयुष्यामध्ये हे मूल सहजतेने आयुष्याच्या समस्येला सामोरं जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे, की मुलामध्ये आत्मविश्वास असेल, तर शिकण्याचा टप्पा तो कधीही आयुष्यामध्ये पूर्ण करू शकतो. म्हणजे नाही पहिलीमध्ये तो एखादी गोष्ट प्राप्त करू शकेल. मग तो दुसरीमध्ये गेल्यानंतर त्याला ती येईल ना, कारण ती त्याचा आत्मविश्वासाने शिकण्याची प्रक्रिया आहे. ते शिकणं महत्वाचं आहे. म्हणून आत्मविश्वास मुलामध्ये येणं आणि मुलामध्ये आत्मविश्वास देणं ही आपली जबाबदारी. आणि आत्मविश्वास कशामुळे येतो? एक तर शाळेमधलं वातावरण आनंदी असायला पाहिजे. शाळेमधलं वातावरण आत्मसन्मानाचं असायला पाहिजे. शाळेमधलं वातावरण भावनिक संरक्षणाचं असायला पाहिजे. मी 2 मुलांची तुलना केली ना, तरी एखाद्या मुलाला त्याचा धक्का पोहोचतो आणि मूल परत भीतीच्या खाली जातं किंवा ताण असलेल्या वातावरणात जातं. शिक्षक म्हणून किंवा मी प्रौढ म्हणून माझ्या जबाबदाऱ्या काय असतील? तर मला 2 मुलांची तुलना नाही करायची. माझी तुलना माझ्या प्रत्येक मुलाची तुलना त्या मुलाशीच असेल. अरे काल तुला बेरजेचं गणित येत होतं. आज तुला बेरजेचं पुढचं गणित यायला पाहिजे. हे करू शकशील तू, कर. असं म्हणून मी त्याला त्याच्याशी स्पर्धा लावली. तर सहजतेनं स्वतःची प्रगती मूल स्वतः जोखून पुढच्या टप्प्यावर मूल जाईल. दुसऱ्या मुलाशी तुलना करणं हा नाही होऊ शकत की मुलाच्या प्रगतीचा मार्ग. ही तुलना कधी ते करेल? तर स्वतःची स्वतः तो तुलना पुढे जाऊन आपोआप करत जातो मग. स्वतः दुसऱ्या मुलाशी तुलना. पण इतर लोकांनी म्हणजे प्रौढांनी ती तुलना करायचं टाळायला पाहिजे. त्यावेळेस की एखादी गोष्ट नाही आली, एका त्या क्षणाला नाही आली, तर त्या क्षणाला का येत नसेल, तर आपल्या प्रौढांनी काम करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे. तरच त्या मुलाला ती गोष्ट कशी स्वीकारायची ती कळेल. म्हणजे शिकण्यामध्ये व्याख्यान पद्धती चुकीची आहे का? तर अजिबात नाही. चुकी व्याख्यान पद्धतीने पण काही मुलं शिकतात. पण व्याख्यान पद्धतीनं 10% शिकतात असं एक संशोधन आहे. मग कशा पद्धतीनं? तर कृती करून जादा शिकणं होतं. तर कृती करून किती टक्के शिकतात? तर कृती करून 20% शिकतात. म्हणजे 10% व्याख्यान पद्धतीनं, तर जास्तीचा फरक कितीचा पडतोय? 10%चाच फक्त फरक पडतो, की प्रत्यक्ष हातात वस्तू घेऊन, कृती करून, समजून घेऊन शिकण्याच्या पद्धतींमध्ये शिकण्याचं किती वाढतंय? तर 20% वाढेल. म्हणजे 80% आपल्याला जर ओलांडायचं असेल, टप्पा गाठायचा असेल राहिलेला, तर पुनरावृत्ती करणं, एकमेकाच्या सहकार्याने शिकणं, जिज्ञासा निर्माण करणं, ह्याच्यामध्ये आव्हान निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मला जमतील प्रौढ म्हणून, त्यावेळेस मला प्रत्येक मूल 100% शिकताना दिसेल. म्हणजे प्रत्येक मूल हुशार आहे, प्रत्येक मूल युनिक आहे. प्रत्येक मुलाची शिकण्याची वेगळी पद्धत आहे. ह्या सगळ्या पद्धती मला माहीत होणं, प्रत्येक माझ्या वर्गातल्या मुलाच्या आणि त्या पद्धतीनं मुलाला संधी वर्गात देणं, शिकण्याच्या संधी देणं, ह्या सगळ्या गोष्टी मला करता यायला लागल्या ना, तर मूल शिकताना मला दिसू शकेल. मूल समजून घेणं खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे मी माझ्या बालपणात शिरले ना, की मला मूल समजून घ्यायला आवडतं. मुलाला आनंदी वातावरणात राहायला आवडतं, मुलाला विनोद आवडतात, मुलाला दुसऱ्याला मदत करायला आवडते.
मूल दुसऱ्याला गोष्ट चांगली करते, त्याला त्याचं आकर्षण वाटत असेल तर ती गोष्ट मुलाला करायला आवडते. ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये आणल्या ना तर मूल शिकताना दिसतं. म्हणजे आता आम्ही 1ली ते 4थी पर्यंत कॉम्प्युटरचा वापर खूप कमी करतो. म्हणजे स्क्रीन टाइम त्या मुलांचा 1 तासापेक्षा जास्त ठेवत नाही. पण 1 तासामध्ये सुद्धा अशा गोष्टी मुलांच्या समोर आणतो, की ज्याच्यामुळे मूल ते खूप चांगल्या पद्धतीने शिकेल. म्हणजे आता उदाहरणार्थ की गप्पा गोष्टी औपचारिक गप्पामध्ये आम्ही काम केलं होतं. तर औपचारिक गप्पामध्ये एका शाळेमध्ये आम्ही पाऊस कसा पडतो, असं 1लीच्या वर्गामध्ये गप्पा सुरू केल्या. आणि 1लीच्या वर्गामध्ये गप्पा सुरू केल्यानंतर 1लीच्या मुलांना त्यांना माहीत असेल त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. आपल्याला माहीत नसतं एवढं प्रचंड ज्ञान ह्या मुलांच्या. खरं खोटं याचा विचार नाही करायचा. पण खूप गॉसिप करतात ही मुलं. म्हणजे कुठून काय काय ऐकून आलेले असतात काय माहिती. एकाने सांगितलं पाऊस कसा पडतो तर आकाशात काळे ढग जमा होतात त्याच्यामुळे पाऊस पडतो. ठीक आहे म्हटलं, पण आकाशात काळे ढग येतात कुठून? एकाने सांगितलं आपण चुलीला जाळ लावतो, आमच्याकडे चुली आहे. चुलीला जाळ लावतो त्याचा धूर आकाशात त्याच्यामुळे काळे ढग. दुसऱ्याने लगेचच खोडून मुद्दा काढला त्याचा. एवढा धूर होतो का? एवढं गच्च आभाळ भरण्या इतपत? तुला म्हटलं काय माहिती ते एक क्षेपणास्त्र सोडलं होतं त्याच कालावधीमध्ये आभाळामध्ये आणि त्याचा प्रचंड आकाशात लोट उडालेला होता. म्हणलं ते क्षेपणास्त्र बघितलं का? ते सगळं आकाशात जाऊन बसलं होतं आणि त्याचा पाऊस पडला बघा. दुसरा म्हटला तर नाही, नाही, नाही. तुझ्या काहीतरी मोठी भावंड होती, घरात काहीतरी बोलाचाली झालेली असणार. त्याच्यामुळे ते म्हटलं नाही, हा पाण्याची वाफ होते आणि त्याचं आकाशात ढग तयार होतात. कशी पाण्याची वाफ तयार होते? आम्ही म्हटलं अंघोळीला पाणी तापवतो ना चुलीवर, त्यात चुलीवर तापवलेल्या पाण्याची वाफ होते, आकाशात जाते आणि पाऊस पडतो. दुसरं म्हटलं, एवढं पाणी कुठं आपण तापवतो? अरे समुद्र नाही का, समुद्राच्या पाण्याची वाफ होती सूर्यामुळे. अशा अनेक चर्चा, अनेक गोष्टी, अनेक वाक्य असे एकमेकाशी बोलत शिक्षक फक्त क्ल्यू देऊन पुढे पुढे चर्चा नेली. आणि त्यानंतर आम्ही केलं बाष्पीभवनाची फिल्म दाखवली. बाष्पीभवनाची फिल्म 15 मिनिटाची. 15 मिनिटं दाखवल्यानंतर आज तागायत तो वर्ग तो बाष्पीभवनाचा गोष्ट नाही विसरला. इथं जिज्ञासा निर्माण केली. म्हणजे स्क्रीन टाइमला जिज्ञासा निर्माण केली तर स्क्रीन टाइमचा खूप चांगला उपयोग. म्हणजे आता संगणक आपण डावलायच नाही, तंत्रज्ञानाची मदत तर घ्यायलाच हवी आपण. पण तंत्रज्ञानाची मदत कशी घ्यायची? त्याच्यासाठी मेंदूचा कुठला शिकण्याचा नियम वापरायचा? मूल कुठल्या वयामध्ये कुठलं मूल कसं शिकतं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला. म्हणजे 1ली ते 4थीच्या मुलांचं शिकण्याचं जो काम असतं ते स्वतः करून बघण्याचं काम. ह्या वयाला जितके अनुभव स्वतःचे स्वतः करून बघायचे मिळतील तितकं मूल ज्यादा शिकताना आपल्याला दिसतं. 5वी, 6वी, 7वीचं वय 5वीचं मूल वर्गात 5वीच्या वर्गात गेलं की वयात आलेली मुलं. ह्यांना धाडस आलेलं असतं. ह्यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने हाताने करून बघायचं असतं. धाडसी निर्णय घ्यायचे असतात. पण ही मुलं कृती करण्यापेक्षा स्वतः विचार करून काम करायला लागतात. पण ह्यांना विचार करून काम करायला लावण्याची पद्धत ही आपल्याला पहिलीपासूनच त्यांच्यामध्ये रुजवावी लागते. म्हणजे मी जर 2+3 असं काम दिलं असेल मुलाला, तर 2+3 5 येतं. हे 5 तू कसं काढलंस? याच्यावर मुलाला विचार करायला लागतो. त्याचं एक्सप्लेन म्हणजे मुलाला उत्तर येणं ही महत्वाची गोष्ट आहे का? तर नाही. मुलाने उत्तराच्या पाठीमागे कसा विचार केला हे जर आपल्याला समजलं तर त्या विचारावर विचार करायला मुलांना लावायला पाहिजे. म्हणजे 2+3चं पहिली स्टेज आहे. पण जर मला 5 उत्तर पाहिजे असेल तर मी 5 उत्तर 2 संख्या घेऊन कसा करेन? असा पुढचा प्रश्न मुलांच्या समोर टाकला तर मुलं अनेक उत्तर तयार होतात, अनेक प्रश्न तयार होतात त्याचे. 1+4 होऊ शकतं, 2+3 होऊ शकतं, 0+5 होऊ शकतं. तर ह्याच्या पाठीमागे जी विचार करण्याची पद्धत आहे प्रत्येक मुलाची, त्या विचारावर विचार करायला मुलाला शिकवलं ना, तर पुढे त्या मुलांना प्रत्येक गोष्टीवर मूल विचार करायला शिकतो. म्हणजे एखादी गोष्ट वाचली, ससा आणि कासवाची गोष्ट वाचली. कासवाची शर्यत लागली आणि मग ससा हरला, कासव जिंकला. त्याच्यावर तुझं मत काय आहे? असं प्रत्येक मुलाला ते विचारायला. आणि ज्यावेळेस आम्ही हे विचारतो त्यावेळेस मूल स्वतःची मतं सांगतं. दुसरी मुलं तिची मतं खोडून काढली जातात. हे सगळं लोकशाही पद्धतीने चालतं. न भांडता चालतं आणि इथे रुजत जातात प्रत्येक मूल्य मुलांची. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की इथं मूल विचार करायला शिकतं. आणि आपल्या विचारावर ज्यावेळेस विचार करायला मूल शिकेल ना, त्यावेळेस मनामध्ये येणारी भीती
मुलाला स्वतःची स्वतः कमी करायला शिकतं. आमच्या पिढीनं भीती शिकली करायला. म्हणजे आम्हाला विचार केलेल्या कामावर विचार नाही करता आला. आम्ही शिक्षकांनी जसं शिकवलं त्याच पद्धतीने काम करत नाही. आत्ताच्या आमचं आता रचनावादाने जी कामं शिकतात ना मुलं, ती मुलं स्वतःची स्वतः ज्ञान मिळवतात. पण मिळवलेल्या ज्ञानावर विचार करायला पण मुलं शिकतायत, की हे जे आहे ते खरं आहे का खोटं आहे, याच्यावर विचार करून स्वतःची मतं मांड. म्हणजे आम्ही आवर्जून एखादी क्लिप दाखवतो आणि त्या क्लिपवर स्वतःची मतं मुलांना मत मांडायला सांगतो. म्हणजे जर मग त्याच्यामुळे काय होईल, की पुढे भावी काळामध्ये अनेक प्रकारच्या ज्या खोट्या व्हॉट्सअपला ज्या व्हिडिओज फिरतात, त्याच्यावर मूल विश्वास ठेवणार नाही लगेच. त्याच्यावर विचार करेल, खरं खोटंपणा तपासून बघेल आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा स्वतःचं मत तयार करेल. ही मुलं फॉलोअर नसणार आहे. ही मुलं स्वतःची विचाराची लिडरशिप क्वालिटीची मुलं असतात. एकमेकाच्या सहकार्याने मुलं शिकतात. म्हणजे सगळेच आपण एकमेकाच्या सहकार्याने शिकतो. कित्येक गोष्टी मला येत नाहीत. मी ज्याला येतं त्याच्याकडे जाऊन शिकते. शाळेमध्ये पण ह्याच पद्धती आम्ही अवलंबतो. की जर मला गोष्ट हे मला पानसे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने चांगलं लक्षात आणून दिलं. म्हणजे आम्ही गट पद्धतीचा वापर करत होतो. पहिल्यापासून म्हणजे 1995-96 पासून जे क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आला त्यावेळेस गट मुलांची तयार करणे आणि गटाने काम करणे. त्याच्यावर खूप चांगलं काम झालं होतं. शासनानेच करून दिलं होतं आपल्याला ते काम. आणि त्यानंतर परत आम्ही बालसभा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, प्रश्ननिर्मिती या सगळ्या गोष्टी गटाने करत. पण परत नंतर आम्ही असं ठरवलं, की ह्या गट पद्धतीचा अधिकचा चांगला वापर करायला आपल्याला शिकायला. आणि त्यातलं एकदा पानसे सर शाळा बघायला आले होते आणि नुकतंच पहिलंच वर्ष होतं आमचं प्रश्नावधाचा प्रयोग करायचा. आणि पानसे गोष्टीची पुस्तकं मुलं वाचतायत तुमची, तुमची मुलं एकत्र बसून चर्चा करतायत. ते सगळं दिसल्यानंतर त्यांनी माझ्याकडे मला म्हटले, की आपण ह्या मुलांना 3 शब्द देऊया आणि आपण नुसतं बघत बसूया मुलं काय करतायत. आणि मग मला वाटतंय एक जंगल, माणूस आणि वाघ असं 3 शब्द दिलेले होते. आणि मुलांना म्हटले ह्याच्यावर गोष्ट तयार करा. पहिला प्रयोग होता आमचा तो, की अशी गोष्ट तयार करणार. आणि मुलांनी गोष्टी तयार करायला लागल्या. 2 मुलं आपापसात बोलत होती. तर एक मुलगा वाक्य लिहित होता. वाघ जंगलाला म्हणाला, माणूस हा वाईट आहे. तर ती मुलगी त्याला सांगत होती, अरे असं नको म्हणूस. जंगलाला बोलता येते का? नाही बोलता येत. पण तरी पण समजा जंगल बोलत असेल ना, तर जंगल वाघाला म्हणेल, की अरे तू माणसाच्या वाट जाऊ नकोस, तो खूप आपल्याला त्रास देणारा माणूस आहे. असं आपण वाक्य वापरू. अशी दुसरीची मुलं एकमेकाशी चर्चा करताना दिसत होती आम्हाला. आणि ते पानसे सरांनी आवर्जून लक्षात आलं. शाळेतल्या कुठल्याही गोष्टी शिकताना एखादं मूल पाठीमागे असेल, तर त्या मुलाला ह्या मुलांनी जोडून दिलं, तर मूल मुलाच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने शिकताना दिसायचं. हे का होत होतं? तर प्रौढाचा नकळत दबाव आहे. पण मुलाचा मित्राचा दबाव कधी आलेला मला नाही दिसत. मित्र मित्राकडून चांगल्या पद्धतीने शिकतो आणि मुलाला मूल कसं शिकतं ना, हे मुलं मोठ्यांच्या पेक्षा खूप लवकर समजतं. आणि अशा पद्धतीने मूल शिकताना म्हणजे 100% कडे आम्ही ज्यावेळेस मूल शिकताना जातो आहोत ना, त्यावेळेस मुलांच्या मदतीने आपण 100%चं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तिसरं काम आम्ही आव्हानाचं खूप वेगळ्या पद्धतीने केलं. म्हणजे एकूणच आपल्या आयुष्यामध्येच जिथे जिथे आव्हानं आहेत, तिथं त्याला फायदा तोटा न बघता त्या आव्हानाच्या मागे लागून आपण अनेक थ्रिलची कामं केली. म्हणजे थ्रिल आयुष्यात असणं हे आपली लहानपणाची गरज असल्यासारखंच. मेंदूचं खाद्य आव्हान आहे. ते आव्हानं जेवढी मेंदूला जास्त मिळतील, तेवढ्या वेगामध्ये मेंदू जास्त शिकताना दिसतो. ही प्रत्यक्ष दिसतं की खेळताना मुलं का खेळात रमतात? तर प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक स्टेजला मुलाच्या मेंदूला आव्हान मिळत असतं. विचार करावा लागतो, तर्क करावा लागतो, विश्लेषण करावं लागतं, काहीतरी अंदाज घ्यावा लागतो आणि नंतर आपण त्याच्यावर निष्कर्ष काढतो. हे सगळ्या पातळीतनं पहिलीपासून अगदी पहिलीत येण्यापूर्वीपासून मूल जातं. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस असं समोर दिसतात ना आपल्या, त्यावेळेस लक्षात येतं, की अरे अभ्यासात सुद्धा जर आपल्याला आव्हानं देता आली, मुलाला थ्रिल देता आलं, मुलाच्या डोक्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम देता आलं, तर मुलं शिकू शकतात का? तर खूप वेगामध्ये मूल शिकताना दिसतात. म्हणजे ह्या पद्धतीने ज्यावेळेस उद्दिष्टावर आम्ही आव्हानात्मक कृती कार्यक्रम आयोजित केले. या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली आणि उद्दिष्टावर आम्ही कृती कार्यक्रम तयार केले. आणि कृती कार्यक्रम सुद्धा आव्हानात्मक तयार केले. म्हणजे पहिला सोपा, त्याच्यानंतर ते करायचा कंटाळा येतो मुलांना, तोच तोचपणा नको असतोय ना.
मग त्यानंतर परत थोडासा अवघड कार्यक्रम केला, त्यानंतर थोडासा अवघड केला, असं करत करत अशा स्टेजला एकाच उद्दिष्टाची शेवटची कृती आमची क्रिटिकल थिंकिंगची आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सहजतेनं प्रत्येक मूल जाताना दिसायला लागलं. प्रत्येक टप्पा पार करत करत प्रत्येक मूल शेवटच्या टप्प्यावर जाताना दिसलं. याचं कारणच असं होतं की प्रत्येकाला आयुष्यामध्ये आव्हानं लागतात आणि ही आव्हानं जिथे जिथे आहेत तिथे आव्हानं पार पाडतात. या सगळ्यामध्ये शिक्षकांच्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे मला वर्गात गेल्यानंतर मुलात मूल होऊन राहता येतं का, हा मला माझ्याशी विचारायला स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळेस मुलात मूल होऊन जाईल, अरे मला हे येत नाही खेळायला, मला खेळायला शिकवतोस का, असं ज्यावेळेस मी मुलाकडे मागणी करते त्यावेळेस मूल माझ्याकडे मिश्किलपणे बघतं, अरे त्यांना हे एवढंसं येत नाही, चला मी शिकवतो त्यांना, असं करून शिकवतो ना, त्यावेळेस त्यांना एक आत्मसन्मान असतो की मी सुद्धा ह्यांना मोठ्या माणसांना काहीतरी चांगलं शिकवतो. आणि खरोखरच ती खूप खूप शिकवतात. म्हणजे पहिलीत येणाऱ्या मुलाकडे जवळजवळ 13,000 शब्दसंपत्ती असते त्याच्या मातृभाषेची. आणि ह्या मातृभाषेच्या शब्दसंपत्तीचा वापर शाळेमध्ये मुलांच्या वाचनाच्यासाठी शब्द वाचनासाठी केला. अ ते न पर्यंत आपण ज्यावेळेस अक्षर गटाने अक्षर शिकवतो त्यावेळेस लक्षात आलं की त्यांनी सांगितलेले शब्द मला माहित सुद्धा नाही. म्हणजे एका शाळेमध्ये गेले होते, ग वर्ण आलत आणि ग वर्ण गौड शब्द सांगितला. आम्ही मुलांनी सांगितलेले शब्द जसेचे तसे लिहितो, पण परत मुलांना त्याचेच विचारतो की गौडचा अर्थ काय? तर सगळ्यांनी विचार करून करून लागले, कोणाला कळतच नव्हतं की ह्या गौडचा अर्थ. मग त्या मुलांना सांगितलं गौड हे तिथं कुणाचं तरी आडनाव होतं, त्यांनी तो शब्द सांगितला. एका शाळेमध्ये बहुभाषिक आहे, म्हणजे तिथे 3 प्रकारची भाषा बोलली जाते. एक गोसावी समूह आहे, कातकऱ्यांची भाषा बोलली जाते, मराठी भाषा बोलली जाते. अशा 3 भाषा येणारी त्या शाळेमध्ये मुलं आहेत आणि शिक्षकांना मात्र फक्त मराठी भाषा येते. म्हणजे मी त्यावेळेस मुलांना म्हटलं, अरे किती रे हुशार तुम्ही, म्हणजे त्याला आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहात, म्हणजे आमच्यापेक्षा जास्त भाषा तुम्हाला बोलतायत. म्हणजे मला मराठी येते, तुम्हाला येते का मराठी? होय. आणखी तुम्हाला कुठली भाषा येते? कातकरी समाजाची भाषा. ती मला भाषा बोलता येत नाही, मला कळतच नाही कोणी बोलली. म्हणजे तुम्ही त्या भाषेत बोलला, तर मला बोलता येते का? तर नाही येत बोलता. गोसावी समाजाची भाषा येते मुलांना बोलता, मला येते का बोलायला? तर नाही मला बोलता येते. इंग्रजी मला मुलं खूप चांगल्या पद्धतीने बोलायची. मुलांच्या इतकं मला इंग्रजी चांगलं येतं. हिंदी मुलं खूप चांगली बोलतात. एवढी 5 भाषा समृद्ध होऊन असणारी आमची 1ली ते 4थीची मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत. आणि त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला वापर करता आला, त्यांच्या अनुभव विश्वासाला, त्यांच्या शब्दसंपत्तीचा वापर करता आला, तर ज्ञानाने संपन्न असणाऱ्या ह्या मुलांच्याकडून आम्हाला स्वतःला खूप काही शिकता येतं. म्हणून प्रौढांनी कायम विचार करताना समोर येणारं मूल त्याला काही येत नाही किंवा खूप कमी येतं असा विचार डोक्यातनच काढून टाका. हे मुलांनी शिकवलं मला. कारण माझ्यापेक्षा मुलं आता पुढची पिढी आहे ना, पुढची पिढी माझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे. त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा खूप चांगलं ज्ञान असणारी आहे, खूप वेगाने शिकणारी आहे आणि खूप ताकदीनं काम करतात ही मुलं जर त्यांना तसं वातावरण मिळालं. म्हणजे मला मध्यंतरी कोणतरी बोलताना चर्चा करताना आमचं असं लक्षात आलं, त्याने मला म्हटलं की आपण असं म्हणतो पालक किंवा मोठी माणसं की माझ्या मुलाला ह्याची आवड आहे, खेळाची आवड आहे, मलखांबच्या खेळाची आवड आहे, माझ्या मुलाला क्रिकेटची आवड आहे, माझ्या मुलाला खो खोची आवड आहे, माझ्या मुलाला इंग्रजीची आवड आहे. असं ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस आम्ही आमची स्वतःची फसवणूक तर करत नाही ना, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. मी म्हटलं कसं काय? ते म्हटले ज्या गोष्टी समोर येतात ती गोष्ट मुलाला आवडणार. तुम्ही सगळ्या प्रकारची समृद्धता, सगळ्या प्रकारचे अनुभव मुलाच्या समोर ठेवा. म्हणजे खेळ खेळायचे तर सगळ्या खेळाच्या सुविधा त्या मुलांच्यासाठी उपलब्ध करा आणि त्यानंतर हे वाक्य वापरा की माझ्या मुलाला क्रिकेट आवडतं. म्हणजे सगळे खेळ खेळून झाल्यानंतर मुलांनी एक्सपर्ट जर क्रिकेटमध्ये होत असेल तर मग मी अगदी आत्मविश्वासाने म्हणू शकेन की माझ्या मुलाला क्रिकेटची आवड आहे. तसंच आहे, सगळ्या भाषा माझ्याकडे जेवढ्या परिसरात शिकवणं शक्य आहे तेवढ्या भाषा मी घेतल्या वर्गामध्ये आणि त्यातली कुठली भाषा एखादी मुलाला आवडत असेल, मी असं म्हटलं की माझ्या मुलाला इंग्रजी खूप चांगलं आवडतं, इंग्रजीवर मुलाचं प्रभुत्व, तर ती गोष्ट मान्य. पण कुठलेही अनुभव आम्ही दिले नाही तर एकाच अनुभवाने आम्ही असं म्हणत असू की तेवढ्या अनुभवाने मूल समृद्ध आहे तेच मुलाला आवडतं, तर ही आम्ही आमच्या स्वतःशी करत असलेली फसवणूक. म्हणून मला शिक्षक म्हणून किंवा मी शिक्षण क्षेत्रात काम करते तर मला पहिली माझी जबाबदारी काय असेल तर माझं मुलाला विविध अनुभव मिळण्याची सुविधा माझ्या शाळेमध्ये निर्माण झाली आणि ही होऊ शकते का? तर सहजतेनं होऊ शकते.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ह्या सगळ्या सुविधा सहजतेनं उपलब्ध होऊ शकतात. फक्त स्क्रीन टाइम मुलांचा किती ठेवायचा, त्यानंतर मुलांना त्याच्यावर प्रॅक्टिसेस करायला किती वेळ द्यायचा, किती काम करायचं, याच्यावर आपल्याला खूप डीप मध्ये काम करावं लागतं. वरवर पाहताना दिसतं, मूल समजून घेताना, की मूल जर स्वतः शिकते, स्वतः अभ्यास करते, स्वतः क्रिटिकल प्रश्न तयार करते, मोठी मुलं छोट्या मुलांना शिकवतात, शिक्षकांचं काम कमी झालं का? त्याचं उत्तर अजिबात नाही. म्हणजे उलट शिक्षकांना मुलांच्या पुढे एक पाऊल टाकण्यासाठी स्वतःचा अभ्यास वाढवावा लागतोय, स्वतःला विचार करावा लागतोय, अनेक प्रकारे विविधतेनं जाऊन मुलांच्या पुढे आव्हानात्मक प्रश्न कसे ठेवता येतील याच्यावर अधिकचं काम करावं लागते. वर्गामध्ये अधिकच्या अधिक वातावरण मुलांसाठी कसं जास्तीत जास्त तयार चांगलं करता येईल शिकण्यासाठीचं, त्याच्यावरचा जास्तीचा विचार करावा लागतोय. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकाला कराव्या लागतात, म्हणून शिक्षकाला अधिकचं काम वाढलेलं आहे. आणि खरं तर हे आनंदाचं काम, हे पण माझ्या मेंदूला आव्हान आहे की आज मला मुलांना गणितावर विचार करायला शिकवायचा असेल आणि तिसरीतच मी समीकरणाच्या टप्प्याला मला गुणाकार आणि भागाकार शिकवताना मी समीकरणाचा एक टप्पा मुलांच्या समोर आणते आहे, तर मला तो समीकरणाचा टप्पा कसा आणता येईल, कसं मूल त्याच्यावर विचार करायला शिकेल, बीजगणित तिसरी पासून सुरुवात करता येऊ शकते आपल्याला, याच्यावर कसं काम करता येईल, त्याच्यावर आपल्याला काम विचार करावा लागतो शिक्षकाला. आणि त्याच्यासाठी स्वतःला सातत्यानं समृद्ध ठेवावं. म्हणजे मला नोकरीच्या कालावधीमध्ये आठवतंय की सुरुवात डीएड झाले आणि नोकरीला लागले, त्यानंतर माझा मी फारसा अभ्यास केला नव्हता. माझा अभ्यास वाढला कधी तर 2010 पासून मी अधिकचा अधिक अभ्यास करायला लागले, कारण माझ्या लक्षात आलं की मला स्वतःला जर यायला हे सगळ्या गोष्टी माहित असतील तरच मी मुलांच्या पुढे तसं अनुभव विश्व निर्माण करू शकणार आहे, शिक्षकांच्या समोर अनुभव विश्व निर्माण करू शकणार. प्रत्येक माणसामध्ये असामान्य माणूस लपलेला असतो. म्हणजे आपण सगळेच असामान्य माणसं असामान्य काम करू शकतो. एक मुलगा जरी प्रवाहातून बाजूला गेला तर एका मुलाचं 100% आयुष्य बाजूला गेलेलं असतं. म्हणजे एक माणूस म्हणून मला संवेदना माझ्यामध्ये जास्त आहे त्या गोष्टीच्या की अरे मी एका मुलाचं 100% आयुष्य बाद करण्याचा मला अधिकार नाही, म्हणून त्या मुलाला सगळ्याच्या बरोबर शिक्षण प्रवाहात टिकून ठेवलं पाहिजे. तर टिकून ठेवायचं असेल तर त्याचं भावविश्व समजून घेतलं पाहिजे, त्याची मातृभाषा समजून घेतली पाहिजे, त्याचं एकूणच भावनिक वातावरण सुद्धा मला माहित पाहिजे. आणि ही गोष्ट मला सगळ्याच वय वर्ष 6 ते वय वर्ष 21 पर्यंत एक गोष्ट शिक्षक म्हणून मी माझ्या लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक मुलाला ह्या वयोगटाला बौद्धिक गोष्टीपेक्षा भावनिक बुद्धिमत्ता जास्त काम करते. म्हणजे बुद्धिमत्तेवर ज्यावेळेस काम करतो आपण, बौद्धिकतेवर काम करतो, त्यावेळेस ही गोष्ट लक्षातच आपण ठेवायला हवी की जिथं मूल हर्ट होतं तिथं मूल शिकत. म्हणजे भावनिकता तिथं मुलाची स्वर होते. आणि हे जास्त प्रमाणात कुठे दिसतं तर आपल्याला वयात आलेल्या मुलांच्या समोर. मी सहजतेने वयात आलेल्या मुलांना, येत असलेल्या मुलाला बघ हा मुलगा तुझ्यापेक्षा पुढे गेला असं म्हणेपर्यंत मुलगाला लगेच हर्ट होतो, त्याच्या भावना दुखवल्या जातात. आणि मला कुणाच्या भावना दुखवण्याचा, छोट्यांच्या भावना दुखवण्याचा अधिकार पण नाहीये कुठल्याच पद्धतीचा. तुलना न करता मुलाला चुकीच्या पद्धतीचं एखादं वर्तन होत असेल तर त्याला सकारात्मकतेची जोड देत कशा पद्धतीनं ह्या मुलाचं एखादा गुण बाजूला सारता येईल, चुकीच्या गोष्टीपासून बाजूला करता येईल, याच्यावर मला विचार करावा, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच विचार करावा. आणि ह्या गोष्टीला विचार करणं, त्याच्यावर काम करणं, हे मला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही आयुष्यात येऊन खूप सुंदर पद्धतीनं एक दिशा देणार, स्वतःलाच दिशा देणारं नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्राला दिशा देणारं एक वेगळं काम आपण सगळेजण उभं करू शकतो. आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाने काही ना काही चांगल्या पद्धतीने काम केलेलं असतं. आतापर्यंत आपण पाठ्यपुस्तकामध्ये काम करतो, आता जरा पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन काम करायला बघूया. आपल्याला जे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टावर काम करूया, मुलांच्या मदतीनं काम करायला शिकूया. आणि लक्षात येईल प्रत्येक मूल शिकू शकतं, नुसतं शिकत नाही तर खूप ताकद असणारं मूल आपल्या ताब्यात आहे, त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगलं काम करता येतं. हा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास सुद्धा आपल्या सगळ्यांना मिळतो. धन्यवाद. आता 10 मिनिट राहिलेले आहेत. 10 मिनिटांमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करूया. धन्यवाद मॅडम.
मूल समजून घेताना या विषयावर आपण अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती आहे की जर त्यांना सन्माननीय मॅडमला काही प्रश्न विचारायचे असतील तर चॅट बॉक्स मध्ये सुद्धा लिहू शकता किंवा राईज हँड करून सुद्धा आपण प्रश्न विचारू शकता. मॅडमला परत 5 वाजता दुसरीकडे जायचं असल्यामुळे ज्यांना प्रश्न हो 5 वाजता दुसरी मीटिंग आहे माझी, त्याच्यामुळे आपण एक 10 मिनिटं आहेत एकमेकाशी चर्चा करूया. दीपाली चिल्पे मॅडम यांनी राईज हँड केलेला आहे. तुम्हाला मी अनम्यूट केलेला आहे. नमस्कार मॅडम, खूप दिवसांनी नमस्ते. आपल्याशी भेट झाली, खूप आनंद वाटला. आम्ही तुमच्या बीट मधल्या शाळांमध्ये माननीय आमच्या प्राचार्य जे होते अभय परिहार सर यांच्यासोबत तुमच्या बीट मधल्या राकुसलेवाडी शाळेत आम्ही भेट दिली आणि तिथे आम्हाला सुतार सर होते, त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि तिथले त्यांचे सर्व जे भाषा गणिताचे जे प्रयोग होते वेगवेगळे, म्हणजे ज्या वस्तू आपण टाकून देतो त्यापासून सुद्धा आपण त्या शैक्षणिक साहित्यांपासून शिकवू शकतो, हा आम्हाला खूप छान अनुभव आला आणि त्याचा उपयोग आम्ही आता सुद्धा काही ठिकाणी सुरू आहे. मी सुद्धा जिथे जिथे जायचे तिथे हे साहित्य सोबत घेऊन जायचे आणि त्यांना उपक्रम करून दाखवायची कशा प्रकारे आपण गणितीय क्रिया किंवा भाषा क्रीडा करू शकतो. माझा आता एक असा प्रश्न आहे मॅडम, की आता जसं कोविड-19 सुरू आहे त्याचा परिणाम निश्चितच मुलांच्या मनावर झाला असेल, तेव्हा मग आपण त्याचा मुलांना कशा प्रकारे सांभाळायला पाहिजे जेव्हा शाळा सुरू होईल, किंवा तो कसा जो परिणाम झालाय तो कसा दूर करता येईल? कोविड-19च्या संदर्भातला आता आम्ही काय करतो आहोत ते मी तुम्हाला सांगते. एक तर आम्ही आता शिक्षकांशी माझी रोज चर्चा पण होते आहे. 15 जून पासून शिक्षक शाळेमध्ये येतील असं शिक्षकांचं मत आहे की आम्ही शाळेमध्ये जातो आणि मुलं शाळेमध्ये कंपल्शन नाही की आलं पाहिजे, कारण तिथली परिस्थिती, तिथं असलेलं वातावरण, कोविडचा किती प्रमाणात प्रसार आहे, त्याच्यावर घ्यायचे निर्णय हे सगळे अवलंबून असते. पण आपल्याला मुलांच्या घरी जाता येईल का? पालकांची आम्ही गेल्या वर्षी 2 वर्ष झालं आम्ही पालक गट तयार केलेले आहेत मुलांच्या शिक्षकांचे आणि गेल्या वर्षी प्रत्येक महिन्याला आम्ही पालकांची ट्रेनिंग घेत होतो, मूल कसं शिकतं त्याची. म्हणजे प्रत्यक्ष शिक्षकांना मी जे ट्रेनिंग दिलं होतं तेच ट्रेनिंग आम्ही शिक्षकांनी पालकांना दिलं की अशा पद्धतीने मूल स्वतः शिकतं आणि त्याच्यासाठी असं साहित्य अशा पद्धतीचं रचना करावी लागते. तशी रचना घरामध्ये करून घेतली एका पालकांनी. पालकांना मदत घेऊन मूल शिकण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जात आहे का? कारण प्रत्येक मूल वेगळ्या टप्प्यावर काम करते ना. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने मी व्हॉट्सअपद्वारे शिकवायचं म्हटलं तर सगळी शिक्षक मुलं शिकतील याची मला खात्री नाहीये, म्हणजे कुणालाच नाहीये खात्री. म्हणून प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक मुलापर्यंत जावं आठवड्यातनं एकदा तरी, पालकांशी चर्चा करावी, मुलाशी गप्पा माराव्यात, मूल कुठल्या टप्प्यावर कुठल्या काय काय करते ते बघावं. ह्या सगळ्या गोष्टीचे फायदे काय होणार आहेत मला, तर एक तर मला जोडीला पालक मिळणार आणि हे पालक आणि मूल असं दोघं मिळून इथं काम करणार आहेत आणि ते काम मी एकटी करण्यापेक्षा आवाज बंद झाला मॅडम. मॅडम आवाज एक मिनिट. दत्तवारे सरांनी त्या ठिकाणचे मुलांचे गट तयार केले आणि ती मुलं गटागटाने अभ्यास करतात. आपल्याला पण गट मुलांचे तयार करता येतील, गटाचा जाऊन अभ्यास बघता येईल. ह्या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहेत की किती जरी आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्याला कल्पना आहे की मुलाच्या प्रत्येक टप्प्यावर जिथं मदतीचा गरज आहे किंवा जिथं मुलाशी चर्चा करण्याची गरज आहे तिथं तंत्रज्ञान नाही उपयोगी पडणार आहे, तर आपल्याला प्रत्यक्ष जाऊनच तिथं काम करावं लागणार आहे. तर ते करूया आपण. आपल्यालाच हळूहळू मार्ग सापडतील की आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. आणि आताच जर बघितलं तर कधी ना कधी ह्या कोविडवर लस निघेल आणि आपण ह्यातून बाहेर पडू व्यवस्थितरित्या आणि आपण मुलांच्या समोर जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करूया. होईल व्यवस्थितरित्या सगळं. मूल शिकणं ह्याच्यावर लक्ष केंद्रित करूया. धन्यवाद मॅडम. एक प्रश्न आलेला आहे की काही मुलांच्या बाबतीत असं जाणवतंय की त्यांना अभ्यासापेक्षा खेळायला जास्त आवडते,
तर शिक्षक त्यांना खेळ न शिकवता अभ्यास घेत आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांच्या अध्ययनाबाबत आपलं काय मत आहे, आपण त्या मुलांना प्रवाहात कसं आणायचं, असं एका सरांचं मत आहे. मी सरांशी सहमत आहे की मुलांना खेळायला आवडतं. खेळायला का आवडतं तर मी एक मगाशी उल्लेख केला होता की खेळामध्ये आव्हानं असतात म्हणून मुलांना खेळायला आवडतं. मग आम्हाला असं नाही का करता येऊ शकेल की भाषेचे अनेक विविध खेळ शाळेमध्ये निर्माण करता येतील, गणिताचे अनेक विविध खेळ शाळेमध्ये निर्माण करता येईल. आता मॅडमने जो उल्लेख केला होता ना, राकुसलेवाडी शाळा आणि आसनगाव शाळा, आसनगावची शाळा शेजारीच आहे. ह्या दोन्ही शाळांनी खूप वेगवेगळे खेळ तयार केले. सगळे भाषेचे खेळ आहेत, सगळे गणिताचे खेळ. तिथली मुलं गणितातलं खेळता खेळता गणिताशी करतात, तयार होतात, त्याच्यात काम करतात की आता ते बौद्धिक उड्या मारतात खूप वेगामध्ये. म्हणजे माझ्याकडे अमेरिकन टीम आली होती आणि त्यांनी गणित सांगेपर्यंत मुलांची उत्तर तयार होत असायची. ते असं कसं झालं असं विचारणा केली असता ते लक्षात येतं की हे प्रत्येक टप्प्यावर खेळातून मूल ज्यावेळेस गेलं ना त्यावेळेस मूल त्याच्यामध्ये प्रभुत्व पातळी गाठतं. आपल्याला खेळातून अभ्यासक्रम सहजतेनं पूर्ण करता येतो. आपण विचार करूया त्याच्यावर. म्हणजे आमच्याकडे तर तयार आहेच आहे, पण तुम्ही पण लोकांनी विचार करा की आपल्याला प्रत्येक उद्दिष्टावर कशी खेळ आणता येऊ शकतात आणि त्याच्यावर आपल्याला कसं काम करता येऊ शकतं. सहजता आहे. म्हणजे शब्दकोडी हा खेळच आहे. शब्दकोडी तयार करणं, एखादं मार्ग शोधणं हा खेळ आहे. अनेक गोष्टी आहे की जिथे भाषेवर पण प्रभुत्व करता येऊ शकेल आणि आपल्याला दुसऱ्या गोष्टीवर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रभुत्व करता येऊ शकेल. गणित आहे, भाषा आहे, इंग्रजी कुठल्याही विषयाचे खेळ तुम्ही करा तयार आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार करा, अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून करा. खूप सहजतेने आपल्याला सगळं तयार करता येईल. आणि खेळ असेल तर 100% मुलं शाळेत येणार आणि काम करणार, अभ्यास करणार. आणि खेळात जास्त रमतील का? अभ्यासाची गोडी लागली की अभ्यासात रमायला सुरुवात. सातत्याने काय ते खेळातच राहतील असं नाही. आत्ता खेळातून सुरुवात होईल पण अभ्यासाकडे जातातच नाही. नक्कीच मॅडम, खूप छान आपण मार्गदर्शन केलेलं आहे. शेवटचा एक प्रश्न असा आहे की रचनावादी शिक्षण आणि वाबडेवाडीमध्ये सुरू असलेलं आंतरराष्ट्रीय विचार किंवा आंतरराष्ट्रीय विचार असलेलं शिक्षण याचा समवाय कसा साधता येईल आणि हे दोन्ही शिक्षण वेगळी नाहीयेत. रचनावादी शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार असणारे शिक्षण हे दोन्ही वेगळा भाग नाहीये. विचार तोच आहे, रचनावादाचाच विचार आहे. मूल स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करते. पहिला टप्पा इथे सुरू झाला कुमठेबीटमध्ये, त्याच्या पुढचं प्रभुत्व पातळी गाठण्याचं काम वाबळेवाडी शाळेनं केलेलं. आणि तो पण टप्पे खूप सुंदर पद्धतीचे त्यांनी केलेले आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्ही विचार करून आपण त्याला पुढच्या पद्धतीनं काम करायला. एकदा मुलाचा पाया तयार झाला की त्याच्यावर आपण आंतरराष्ट्रीय विचाराचं काम करायला सहजतेनं आपण प्रत्येक मुलाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षणाचं काम करू शकतो. दोन्ही विचार एकच आहे. नक्कीच मॅम, नक्कीच. मला वाटतं आपले 5 वाजलेले आहेत आणि आपण निरोप घेऊया आता आणि वाटल्यास पुन्हा एकदा भेटू शकतो आपण. मला छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून आणि आनंद पण झाला. ओके. हा सर. हो, मी बोरीकर मॅडम आपल्याला अशी विनंती करतो की आपला जो शेवटचा आभाराचा टप्पा आहे तो आपण घ्यायला आहे. एक तर हा विषय इतका छान होता की मॅडमशी पुन्हा एकदा भेट होईल. जेव्हा काल सरांनी पोस्ट टाकली की मॅडम भेटीला येणार आहेत तेव्हापासूनच वाट पाहत होतो की केव्हा केव्हा झूम मीटिंग लागते आणि मॅडमला पुन्हा ऐकायला मिळतं. प्रयोगशील उपक्रम करणाऱ्या आमच्या माननीय प्रतिभाताई पाटील मॅडम, प्रतिभाताई भराडे मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला मूल समजून घेताना आणखी आम्ही जे काही ऐकलं होतं, वाचलं होतं त्यांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आणि आमच्या आणखी ज्या नवीन आता येणारं जे संकट आपण म्हणतो त्याच्याशी कसं तयार राहावं याची सुद्धा माहिती दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. आणि आमचे जे व्यावसायिक विकास मंच ही कल्पना घेऊन येणारे भरत सर आहेत त्यांचेही आभार की ते नवीन नवीन विषयांचा शोध लावत असतात आणि असंच नेहमी कोणाला बोलवतात आणि आम्हाला मार्गदर्शन ऐकायला मिळतं. त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. आणि उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकांचे, आमच्या विषय साधन व्यक्तींचे, विषय तज्ञांचे आणि इतर सर्व जे काही आहेत त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि नक्कीच पुन्हा एकदा भेटू सर्वांच्या मॅडम मनापासून. आपण. हा, नक्की भेटूया पुन्हा. तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटलं. पुन्हा भेटत राहूया. धन्यवाद. थँक्यू मॅडम.